कठीण करते काय म्हणलं गेला असं काय जाते रे इथं साहेब ठाण मांडून का मुक्काम ठोकते का काय करते तर अरे भाऊ जाना म्हटलं जाना इथं काय काय मांडलं म्हणलं इथं तुम्ही तेरे को क्या तकलीफ है रे? मैं यहाँ खड़ा रहूं नहीं तो वहाँ खड़ा रहूं, तेरे घर में हूँ क्या मैं? वाल कंपाउंड के अंदर बात करने की, इधर नहीं बोलने का ज्यादा। नगर पालिका की जगह है, यहाँ पे खड़ा रहूंगा, दिन भर रहूंगा। तेरे बाप का क्या जा रहा रे? बोला का चांगली हिंमत वाढली अरे पण म्हणलं इथं उभं राहणं बरोबर आहे का हे का चांगलं वाटतं का म्हणलं जाना कुठे जाना तिकडे बसा कुठं क्यों तकलीफ हो रही क्या? रुक ना तू, ये तो शुरुआत है, आगे आगे देखना तू क्या है तो। ये ट्रेलर है, सिर्फ ट्रेलर। जलवा दिखाएंगे तेरे को, हटे लगा क्या है तो। आ जाना तू इंटरव्यू पे, आ जा वहाँ पे। बाहर कैसे निकलता वही देख रहा मैं। यहाँ पे खड़ा रहता, निकल बाहर। अभी नसतं झालं हे लेणे देणे पडते बरं बरं हो ठीक आहे म्हणलं निर्णय घेतो ना आम्ही आता त्याच्यावरच चालू आहे ना आमचा निर्णय घेणं आणि मग आता विचार तर करू दे आम्हाला बोलावलं माहिती याची म्हणून राहिलं बोलावलं निर्णय घेऊन राहिलो यही होने वाला था। बोला उसको, समझा जरा, और दोनों समझ के क्या होगा मेरे को पता। ठीक है, फिर मैं यहाँ पे खड़ा हूँ। काय करा आता मला शांतरापुरी फोन लावला का काय करा आता सांगा बा मोठं कठीण काम झालं गली अड्डी झाली आता कोणतं हटेल का तुटेल हो म्हणलं भाऊ हटेल भाऊ तुम्ही काही काळजी करू नका मी निर्णय घेतो लवकरात लवकर सांगतो काय आता आमचा माणूस येऊन राहिला आलोच मी बता बता, मैं यहाँ पे हूँ, मैं कहाँ जाने वाला हूँ। कर तेरा क्या है तो। ठीक है। अरे मग त्याची पेपरला बातमी आली का नाही म्हणलं काय जाहिरात देतो म्हणे दिली का नाही त्यानं काय झालं कुठं काल द्यायचं काम आलता ना फोन आलता सकाळी मौज भाऊचा हो आली म्हणे बातमी किती आली म्हणे आता कसं गावागावी आता माहीत झालं म्हणे इथं इथं या बा कोणत्या तरी हायस्कूलमध्ये त्यानं एका खोलीतनी इंटरव्ह्यू ठेवलेला आहे हो सगळे आता जे पोरं येतील त्याला ते सांगतील आणि त्या पद्धतीने त्याला काय पेमेंट देते बा काय नाही ती माहिती देतील असं आहे ते म्हणजे मग कसं लाईन दुरीत काम लागला आता यायचं नाही का आज इंटरव्ह्यू झाला की बस समजा उद्यापासून त्याची एजन्सी सुरू नाही का बरं जाऊ द्या आपल्या गावातलं कोणाचा कंदील बुडा समजा एस टीवरचा समजा पेपर उतरून वाटत जाईल जाऊ द्या आता आपल्या गावातले आपल्याला 5-25 द्यास लागेल मग यायला लाऱ्या गेला तिथं म्हणा इंटरव्ह्यूले पण कंदील बुडा म्हणून जातो म्हणे जाऊ द्या मग तिकडे लाऱ्याला म्हणलं तू काही घेऊ नको ते बुड्यालाच घेऊ दे जाऊ दे हो नाही का बरं बरं जमलं काही नाही त्याचाच फोन आहे बहुतेक माझ भाऊच आहे हॅलो हा बोला माझ भाऊ बोला बळभाऊ काय म्हणता हो अरे बा काय सांगता काय बोला तुमची सांगा घेणे की देणे पडते का काय सांगा आम्हाला मग आता ते 100% सांगतो आम्हाला एक तर मारते नाही तर किडनॅप करते मोठं कठीण काम झालं राजा दिवस निघाला तरी बसून एक माणूस आमच्या मागावर साहेब घरी आला म्हणे निघास म्हणे बाहेर कुठं आहे काय तर एजन्सी काय सुरू केली ना म्हणे तुमच्या हातपाय तोडतो म्हणे बा काय करा सांगा आता अरे बाबा म्हणजे कसं काय आता हे कसं काय अचानक आलं प्रकार तुम्ही पेपरने न्यूज दिली सगळं बिलकुल फोनही केला मला आता काय झालं मग अचानक हे तुम्हाला फोन केला मी थोडंसं बाहेर आलो तेवढ्या ते 1000 चिमणरावच्या घरी गेलता म्हणते बा हो म्हणे तुम्ही काय एजन्सी सुरू केली ना म्हणे दुकानात जाणं ना मुश्किल करतो म्हणे तुले हो मला शेवटी गेलो नाही मी दुकानात मला सुट्टीवर आम्ही मला जाईन बाळाला पळाल पण काय चालायच्या तिथं जाय ना बा दरवाजापाशी जाय ना ठक्कू बाय बिलकुल बुलेट गेले ठायला त्यापाशी पण कायच करा म्हणलं बोलता येणार मला काय करा काय नाही आता याला काय अडचण आहे आपण एजन्सी सुरू करू राहिलो तर तुम्ही त्याला विचारा ना खणकावून म्हणा काय अडचण काय तुला काय गरज आहे आम्ही काही करू आमच्या पैशाने करू राहिलो म्हणा आम्ही ऐकलं तर पाहिजे त्यानं ऐकायची मानसिकता आहे का त्याची आपली शिला होती बांधर घ्यायला होती त्याचीच ते गुंडा आहे ना ते आपलं ऐकत असते का ते मग त्यानं जसं म्हणलं मी जसं म्हणलं तसं करा म्हणे मुखाट्यानं सारखे कामं करा म्हणे ते चालू आहे ते एजन्सीचं नाव काढत नाही म्हणे मग काय बोला आपण काय देवदास सांगा खरं बा देवदास कसं काय करा म्हणलं ते गुंडा आला म्हणते बा गुंडा आला तर त्याचं कसं काय करावं आता ते म्हणते एजन्सी अजिबात सुरू करायची नाही तर घराच्या बाहेर निघणं मुश्किल करील काय करावं मग आता तसं काय नाव काय त्याचं नाव विचारलं त्याला काय नाव आहे त्याचं म्हणते बा खजूर हॉटेल आहे आता कोणत्या खजूर हॉटेल आहे काय आपल्याला काय याचा संबंध आपण कोणत्या भानगडीतच नसतो ना अशा म्हणून मला खजूर हॉटेल म्हणते मध्ये खजूर हॉटेल नाही का बरोबर ठीक आहे ना ठीक आहे तुम्ही हे बा बळभाऊ काळजी करू नका आता मी हे बा रूमनं जानकूळ काढतो एक आणि येतो मी तिथं काय कुठं आहे इंटरव्ह्यू त्याला धमकी देऊन द्या ये म्हणा तू त्या जागेवर कोणत्या हायस्कूलमध्ये आहे तिथं मी येऊन जातो नाही ना बा आम्हाला इथं राहा लागते ना तुम्ही काय गावाला गेले निघून तर मग आमचं कसं होईल किडनॅप केलं तर काय करावं काय म्हणलं आम्ही बा काही सांगतो बा पुट्टे आले की त्याला म्हणतो कॅन्सल झाला पैशाचा बजेट बसला नाही एजन्सी कॅन्सल नाही पा तुम्ही काही चिंता करू नका रूमने संघटनेवर सोडून द्या तुम्ही मी सांभाळतो ना सगळं ते हँडल मी करतो ते कोणता खजूर हॉटेल आहे का तुटेल आहे तर मी पाहतो काय त्याचं हातपाय मोडल्याशिवाय राहत नाही ते काय मोडते आपले काय बा तुम्ही म्हणता बाबा आपल्या तर काही हिंमत ताकद लागून नाही राहिली ते कसं दिसते राजा ते एका दिवशी कमी का कुठे सापडलो ना मी बीजा मारणार आहे मला ते म्हणून म्हटलं बा तुम्ही राहू द्या ना नाही ते कोणाचं काम आहे आपल्याला समजलं काय काय नाही 2-4 हजार रुपये देऊन हे धमकी द्यायला आलेला आहे दाबलं तेवढं दाबून पाहत असते ते तुम्ही घेऊ नका तुम्ही मी हो ना मी सांभाळायला तयार ना समर्थ ना तुम्ही काय काळजी करून राहिले तुम्ही घरीच थांबा कुठे जाऊ नका फक्त मी येतो घरी तुमच्या आता तुम्ही म्हणता बा पण बा आपली हिंमतच नाही होऊन राहिली आता काय करावं काय नाही तर बा तरी आपण विचार करू हो 1-2 घंट्यात नाही पाहू निर्णय घेऊ नाही सध्या बा विचार बदलू नका 4 वाजता इंटरव्ह्यू आहे मी येतो तुमच्या इकडे मग पाहू काय करायचं ते बोलतो आपण बरं या मग हो ना इथंच आहे ना हे बा गेटमध्ये जायचे कायच करावं बरं या मग या हो या लवकर या
काय करण्याला कसे उचापती धंदे तुम्ही ते पेपरचं डोक्यातून भूत काढून टाका म्हणलं आपल्याला करायचंच नाही ते कोणता बिझनेस पावर ते माणूस काय म्हणे हा तुम्हाला पहा काही झालं तर आम्ही काय करा मग कोणाच्या तोंडाकडे पहा अजिबात म्हणलं तुम्ही हे करूच नका हे लय खराब माणूस दिसला मला ते आता काय करावं का आता हे कसं लाईन दोरीत काम लागलं लोकांना भेटून आलं मी आता वक्तात नाही म्हणता येते का पेपरला बातमी दिली मग आता लोक मारणार नाही का आम्ही जर तिथं नाही गेलो तर बळभो म्हणे या म्हणे आपण विचार करू म्हणे काय आहे तो हा तुम्ही काही करा विचार करा पण ते कॅन्सल करा तिथे जाऊन त्या लोकांना सांगून द्या आमच्याकडे काही म्हणा पैसा आणला नाही आम्ही काही ते सुरू करत नाही झालं चुकी झाली म्हणा आमच्या एक हात पाय जोडा काना धरा त्याची लट्टवली ना बळभाऊची ते माणूस जाऊनच नाही राहिला त्याच्या घरापाशी म्हणजे उभा इथून जाऊन तिथं गेला म्हणते ते म्हणून तर त्याचा फोन आला म्हणे बा तिथे तिथं आहे म्हणे या म्हणे लवकर करू म्हणे काय निर्णय ते तेच म्हणलं ना असे लोक घरामध्ये फिरणं सुद्धा आहे का म्हणून म्हणलं बाप्पा त्याच्यातून लवकर डोकं काढून घ्या आणि अजिबात म्हणा आम्ही काही करत नाही त्याला सांगून त्या माणसाचे हात पाय जोडा आम्हाला काही घेणं नाही म्हणायचं हो ना तेच आता विचारच करून राहिलो मी नाही तर मी आता साडवायला फोन लावला असता की बाबा याचा काटा काढा म्हणून मग ते आता ते जवळ माहित नाही का तुले मामा लुटेरे असे तसे किती ते चारलेले आहेत पण असं वाटतं बा काय भानगडीत पडा आपल्या राहिला तिथं ते लुटेर राहिले तिकडे फालतू एखादी यानच नाही काटा काढा आपला म्हणून विचार करणं होय नाही तर आत्ता फोन लावला असता मी साडभाले बाबा त्याच्या कानावर काही टाकू नका फालतू नसतं वाढत जाईल कोणाचं काही होईल तर म्हणलं नसतं बसा लागेल काही काम निघायचं तिसरंच हा जाऊ द्या हो याच्यातून हात काढून घ्या दुसरं आपण विचार करू नाही तर मग तुमच्या आईला म्हणा आम्हाला पुण्यालाच घ्या काही ना काही काम द्या नाही तिकडे तर जातच नाही व बुडीच्या तिकडे नाही जात आता 30-40 हजार रुपये पाठवले बुडीनं हा या 40,000वरच काय गोटी खेळायची इकडे बाकी आता तू दुसरा विचार करू नको इथंच राह ना आपल्याला नाही तर मग शेवटी आपल्या गावात चालतं का तिकडे जाऊ निघायला चालतं का वावरायनं हा तुमच्यात जातं बाबा मी नाहीत मला वावर ऊन सैन नाहीत मला मग चेहरा काय पडते मग जा तुम्ही ते पहा काय आहे तर सांगा त्याला दुसरे स्वतः काहीतरी मग तेच म्हणून राहिला मुकाड्यानं बसणं मग मी करतो काय करायचं ते हो येतो मी म्हणे काय गडबड आहे रे ते देवदास भाऊ ते येऊन राहिले शांताराम भाऊ काय वकरसाठी सांगत त्याचे झालं असं मूळ मार झाला असं मग त्याला दुरुस्तीला घेऊन चालले असं असं काही असं इकडे घेऊन राहिले मग काय म्हणते काय मी सकाळी सकाळी काय म्हणलं मोडलाय का वकर नाही नाही वकर नाही मोडला ते जरासं एखादं काम काढायचं आहे म्हणते हो देवदास म्हणते वकर घेऊन सांग जायचं म्हणते आपल्याला जरासं आपलं बळभोवर संकट आले थोडंसे ते चिमणराव आला नव्हता का आपल्या इथं ते पेपर एजन्सी तर ते एका धमकी दिली द्यायले त्याच्या घराभोवती हिंडून राहिला म्हणते घिरट्या मारून राहिला बाहेरच निघा म्हणते तुम्ही म्हणून देवदास चालला तिथं असं होतं ते अरे बापरे म्हणजे चिमणरावले धमकी म्हणजे आमच्या जवळले धमकी बसली असेल मग तुमच्या मावस भावले हा आपल्या बळभावले ना मग त्याला दिली चिमणरावली दिली दोघाले बी म्हणून म्हणलं आता निघतो आम्ही हा हो पाहतो काय काय नाही तर किती धमक आहे तर देवदास मी जातो असं म्हणजे माझा व्हायला धमकी दिली नाही का असं त्याला माहीत नाही मेवना कोण आहे म्हणून त्याचा हां त्याला फोन लावून विचारा त्याचं नाव काय म्हणा त्या गुंड्याचं माझा व्हायला फोन लावा तुम्ही मला त्याचं नाव सांगा म्हणा मुलगा काय हटेले आहे म्हणते त्याचं नाव हो काय म्हणते कोणतं हटेले खजूर का खरूज हटेले हो खरूज हटेले आहे म्हणते त्याचं नाव अरे बाबा खरंच हटेले अरे बाबा वेट त्याला मारते ते आपला टरबूजच्या तिचा अरे बाबा ते आहे का ते चीज गल्ली की मुल्ली अरे बाबा त्याचं काय टेन्शन घेऊन राहिले तुम्ही हे बा ते वखर गिकर घरीच राहू द्या मीच जातो एकटा मी जर गेलो ना तर एवढी टरकते त्याची सांगतो तुम्हाला मारत राहायचं फक्त त्यानं नाव आहे का नाव हो मारत राहा म्हणलं ना बिलकुल गेला म्हणा समजा थांबतही नाही उभाही राहत नाही बापरे एवढी दहशत आहे तुम्ही नाही हो का तो पाहिला ते नाही कसा काय ते हा लय म्हणते अर्धा नाही म्हणते आता ते कसा दिसते काय दिसते ते सगळं आहे भाण्याला माहीत हो कारण की मी जायच्या आधी ते पयाला ना माहीत दहशत एवढी बसली त्याले 10 किलोमीटरच्या आसपासच्या इलाक्यातही थांबला नाही ते मग काय सांगा अर्धा 1 घंटा मी तिथं थांबलो पण आला नाही काय करावं मग त्यानं दुरून पाहिलं सर पयाला का असं झाली ते कंडिशन बापरे म्हणजे तुले पाहून एवढा भिला ते समजा नाही असं असं हो का मग भाण्यानं पाहिला समजा नाही भाण्या कसा दिसते रे बा काही नाही दादा आहे ते आपला चिल्लर दादा हो ते कसं आहे 100-200 रुपये घेते कोणाला जागा देते कोणाला उठून देते काही ना काही कामं चालू असते त्याचे धमके द्यायचे कामं करते ते तिथं काहीतरी आसपास चिल्लर आहे ते चिल्लर डॉन म्हणजे चिल्लर डॉन आहे ते नाही का तेल मिठाच्या हिशोबाचा असं 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 मग काय भ्या लागते त्याला मग तर एकटा देऊच पाहिजे त्याला जाऊ द्या काही विषय नाही आम्ही जातो आणि आम्हीच निपटून येतो ते प्रकरण आता आम्ही कायसाठी गावातले पोट्टे कायसाठी असते म्हणलं का तुम्ही असे कामं करताना आम्ही काय करावं मग हां तुम्ही घरीच थांबा म्हणलं देवदास भाऊ तुम्ही राहू द्या आणि तुम्ही राहू द्या मी एकटाच जातो मी काय ते समजून सांगू त्याला माय नाव सांगून द्या बडबोले म्हणा त्या गुंड्याला सांगून द्या म्हणा की मारुतराव येऊन राहिला मारते एवढी दहशत कशी काय नाही रे बा मारते राहू दे ना फालतू हे बा नसते आपत्ती हां तुला गट्टे नाही गटत राजा माणूस लय आहे म्हणते ना धाडदीपाड आहे म्हणते ना काहीच नाही ना किती काही धाडदीपाड असो ना मारती दादा मारती डॉन फक्त नाव कापी आहे बाकी बाबा मला तर सांगतो ना मी गेलो तर ते दिसतही नाही फक्त माझं नाव त्याला सांगून द्या बडभोले म्हणा त्याला सांग की बा मारुती दादा येऊन राहिला नाही बा मी काय म्हणतो मारती ते कसं लय धाडदीपाड आहे फालतू त्यावेळेस काही गैरसमज झाला असेल त्याचा हो कदाचित म्हणून ते पळाला असेल पण आहे बा यावेळेस तू जाऊच नको अंगलटीन बाबा हे आम्हीच जातो आता काय करा मारती जाता मारतीला घेऊन थोडी पाहायला काही आलो पोंगेला घेऊन पाहिला होता आम्ही सेटिंग लावली होती त्याची पण आता सांगता कसं नाही का पुन्हा फालतू मारतीची किंमत राहणार नाही ना पण हे पा मी काय म्हणतो मारती जाऊ दे नाही हा राहू दे ना आपल्या कसं आपल्या मग डवरे आहेत ना हा डवऱ्याच्या ना म्हणजे कसं काय म्हणजे अरे माझा जवायचा जीव महत्वाचा आहे का ते डवरे महत्वाचे आहे म्हणलं आजचे उद्या होईल तू आहे ना हा एखादं सोबती देईन तुला अजून काय आहे तू काय काळजी करून राहिला मी जातो म्हणजे जातो आता
तेव्हा यावेळेस मारती मार खातेच वाटते बा. अरे नाही ना हे बा मारत राहा, मी काय म्हणतो आपल्याला काही गरजच नाही ना, आहे ना दिवस बसल्यावर आपण काय बसतो अडचण. होत्या बुडा म्हणून बा अजून झालेच नाही, अजून मावरातले डवरे राहिले. राहू दे ना, जाऊ दे ना त्याले. नाही नाही त्या खरू झटिल्याचं काम काढायचं आहे आपल्याला. आता पाहतोच ना कशी काय धमकी देते, घरापाशी आहे म्हणते ते. मी जायचं आहे, मला जायचं म्हणजे जायचं, आत्ता बुलेट काढतो आणि आत्ताच निघतो. तर ऐकते नाही बा आता. हो जाऊ दे मग, कर आता म्हणाल करा, आपण काय करा. तर अरे मारती राहू दे ना राजा, जातो ना आम्ही आता, चाललो ना, आमचं तयारी आहे. हो माझी गाडी घेतो, मला दुधाची कॅन न्यास लागते आणि संग मग होऊन जाते काम. हो तू राहू दे, तुमचे डवरे चालू द्या बा, फालतू कसं. आता बुडा अजून बोंबला जावे, असं झालं तर झालं नाही. म्हटलं तुम्हाला हो, एका शब्दात सांगितलं ना तुम्हाला, तुमचं वय आहे का हे आता फालतू भानगडी करायचे कामं. इचकून बसताना तर बसन मग, हड्डी सुट्टे का तुमची. राहू द्या म्हणलं, देवदास भाऊ ते आपलं ठेवून द्या वकर की कर, मी पाहतो काय आहे ते सगळं. फोन लावून द्या, माझा वाला फोन लावा, आत्ताच फोन लावा. असं जाय म्हणून मी सांगतो त्याला काय बोलास ते. नाही का आता किती मुद्दे मारते, ऐकतच नाही. अरे मी काय म्हणतो मारत राहा पा, तू जा आणि मी येतो. म्हणजे दोघंही चालले जाऊ, म्हणजे टेन्शनचं काम राहत नाही. असं कर. हो बाळभाऊला फोन लावा, शांताराम भाऊ म्हणा, आम्ही दोघं जण येऊन राहिलो म्हणा. देवदास भाऊ येऊन राहिले म्हणा आणि मारुतराव येऊन राहिले म्हणा. नाही ना, तुमचं काय काम आहे तिथं. अरे मी असल्यावर तुमची काहीच गरज नाही, येऊ नका तुम्ही फालतूची. एका एका कामासाठी दोन दोन चांगले माणसं पाठवणं म्हणजे का बरोबर आहे का ते. तुम्ही घरचे कामं करा, इकडचे वावरा शिवराचे मी सांभाळतो सगळं. लावा बळभाऊला फोन लावा, माझ्या जवळ सांगून द्या येऊ राहिला म्हणा, तुमचा मेवना येऊन राहिला म्हणा. आता हे पहा, मी म्हणतो देवदास आला असता, दोघे गेलं असतं तर बरं जमलं असतं, पण आता तू काय ऐकतच नाही राजा. नाही ऐकायचं कामच नाही राहिलं. फोन लावा, आत्ताच्या आत्ता फोन लावा, सांगून द्या, स्पष्ट सांगा येईल. बरं आता तू म्हणशील तसं मग. हो पाहतो, फोन लावतो मग त्याला, काय पोझिशन पाहतो मग. आपल्या माझा फोन आहे, पाहू आता काय म्हणते तर. हॅलो, हा बोला चंद्र भाऊ, कसं काय करा मग. मी काय म्हणतो, ते गेला का आहे सध्या घरापुढेच आहे का गेला म्हणलं. काय आहे पोझिशन सध्याची. ते काय गेला इथंच आहे ना, ते ठाण मांडून बसेला, ते बुलेट लावली त्याच्यावर बसून आहे. ती म्हणजे निर्णय घ्या म्हणे, काय तुमचा तर आता जास्त सांगा म्हणे. म्हणून म्हणलं कसं तुम्हाला फोन लावला मी. काय घेता मग निर्णय, कसं करता म्हणलं मग. बा काहीच घेऊ नको, निर्णय काही बदलायचा नाही आपल्याला. कारण की एजन्सी सुरू करायची म्हणजे करायची आपल्याला. देवदासन मी निघालो होतो, यानं वखरही काढला होता आणि बिलकुल कामच काढणार होत त्याचं. पण मारती भेटला तुमचा मेवना, तर ते काय म्हणते त्याच्याशी बोला तुम्ही 2 मिनिटं. बोल मारती बोल. हो सांग यायला काय प्रकरण तर. मी आता बुलटेला काय सांगितलं, येत आता माहिती. हॅलो, मारत राहा काय रे बा, कसं काय म्हणता मेवणे बा सांगा. अरे काय जवळ बोरायच्या इतकं भ्या लागते का. मी असल्यावर तुम्ही काय भिवून राहिले. काय ते हटीलाच होय ना, हटील्या खरूच हटील्या आहे ना. हे बा तुम्ही काही चिंता करू नका, आपलं नाव जरी सांगितलं ना दिले तर हे बा टरकते त्याची. हो बिलकुल थांबणार नाही ते, घरापुढे बा उभा राहत नाही ते. मग तुम्हाला काय सांगून राहिलो मी. इतभर माणूस आणि हातभर गोष्टी कायच करायचं. अरे हो ना, मारत तसं असते ते, तुला माहिती आहे का ते कसं आहे तर. मग धमक्या देऊन गेला ते, एक तर विनाकारण आम्हाला राहिला इथं, तुम्ही राहता तिकडे. ते कसं आहे, आम्हाला इथं राहा लागते ना, म्हणून विषय आहे ते. तर तुम्हाला माहीतच नाही ना, आपली किंमतच नाही तुम्हाला. मेवण्याची हे बा जवळच्या माणसाची लोकांना किंमतच नसते. हे बा तुम्ही त्याला फक्त एवढा शब्द टाका की मारुती डॉन येऊन राहिले म्हणा, बस. बाकी काही बोलू नका. मारुती डॉन येऊन राहिला हो ना, तर काय फालतूचं कसं. हो याच्या संग आम्हाला मार खाला का. हो सांगतो मी. हो काय सांगतो मी, पण ते बा मी म्हणतो 2-4 लोक घेऊन ये ना, ते देवदास भाऊ ते सगळे येऊ राहिले होते तर त्याला आणणं. तुम्ही नका भिऊ ना, मारुती आहे ना, मी म्हणतो ना तुम्हाला, सांगून राहिलो ना. देवदास भाऊचं कोणाचंच काम नाही, कोणाला तुम्ही जर बोलावसान तर मी येणार नाही मग. आपले संबंध राहणार नाही. अरे मला भीते ना ते भकारे भाण्या, किती भीत आहे आपल्याला ते. मारुतीचं नाव काढल्यावर थांबत नाही ते, इतकं लट्टावेला आहे. काच करा मग, याचं कसं काय, याला कसं काय लट्टावते. हो ना, पण म्हणलं तुला कसं काय लट्टावते म्हणजे काय, कसं काय आहे. आपली मात्रा बसेल आहे त्याले, मग काय तर. तुम्ही काही काळजी करू नका, फक्त तेवढं सांगा म्हणा मोठी पार्टी येऊन राहिली म्हणा, आम्ही काही घेणारे नाही, तू काय करायचं ते कर म्हणा. आम्ही तर घेणारच आहोत म्हणा, ते इंटरव्ह्यू बी घेतो म्हणा, न्यूज एजन्सी बी स्थापन करतो म्हणा, काय करायचं ते कर म्हणा. देऊन द्या त्याला कडक धमकी द्या, लट्टा दे त्याची. दिवस मग नाही का, जाऊ त्याला काय माहिती कोणता काय नाही का. डॉन येऊन राहिला जाय तिकडे. बरं मग तसं करू का मग. हो पाहू मग, जरा धमक मारूनच पाहिजे का. जमलं हो भेला तर भेला भेटेच ते. हो पाहिजे तुम्ही आत्ताच पाहिजे ते, घरामध्ये थांबत बी नाही. बरं ठीक आहे ना. हो देतो मी त्याला डिसिजन सांगून देतो. हो डिसिजन विचारून राहिला ते. बरं काही हरकत नाही, फक्त बरोबर पाहिजे बा. काहीच बरोबर पाहायचं काम नाही, बस आता निघतो मी. हे डवरे देतो कोणाच्या कामी लावून मी आणि निघून राहिलो. हो 10 वाजता निघतो इथून. बरोबर 11 टच आहोत तिथं. तोपर्यंत थांबला तर ठीक, नाही तर चाल बिलकुल नो टेन्शन. चाल मग मार नाही खाल्लं पाहिजे नाही का. पाहू आता काय होते तर नाही का, खोटं सांगायला लागेल मोठा डॉन येऊन राहिला बा. बरं ठीक आहे मग. नाही तर मग देतात बोल, येतो घेऊन तेवढं येशील तर. काही गरज नाही कोणाला. हो मीच येऊन राहिलो आणि बाकीच तुम्ही आता काही जास्त बोलू नका. जा फटकन सांगून देते डिसिजन. ठेवतो फोन मी, आता निघून राहिलो इथून. अरे ये आता काय होते पुढे तर. हो ये हो ठीक आहे. आता मागच्या वेळेस तर वाचला ते, पण यावेळेस नाही वाचत आता. हो येऊ राहिलो म्हणा मी, थांबतो आता, काही गडबड करू नको तू. तिथंच थांब. तर मी काय म्हणतो शांताराम भाऊ, हो एखादा माणूस यायले भाण्याला डवऱ्याला पाहून दे जा. हो मी आता कसं घरी जातो, न्यायगिरी करतो, सटकन निघतो. आपली गाडी काढली की. तर तुम्ही काही काळजी करू नका, काही चिंता करायचं कारण नाही. हो मी जायच्या आधी ते थांबतही नाही. हो बाळबळ सांगतच आपण आपलं नाव सांगा म्हणून, काही विषय नाही. बरं तसं करतं नाही का. नाही तर मग समजा भानवले संघ नाही. आजच्या दिवस होते डवरे. दोघांचं काय काम आहे तिथं. मी असल्यावर काही गरज नाही. भानूल सोबती पाहून दे एखादा. बस झालं, होऊन जाते आजचे डवरे. हो चला येतो मी आता. काय हो घरी जा लागते मला लवकर, आणि तिथून मग जाणार. बरं ठीक आहे मग जाय मग. हो तुझ्या नावच कापी आहे म्हणते ना. जाय मग जाय. हो जा.
असं आहे मारत्याचं काम. कोणाचं आहे बा सुनतच नाही, ते निरा मुजऱ्या करते ते. हो त्याला म्हटलं बा देत असेल तू दोघं जण जा, होऊन जाते पटकन काम. पण नाही ऐकायलाच तर मीच जातो. हो ते जात असेल तर मी जात नाही मग. असं काम आहे त्याचं आता. हो पण नाही म्हणलं भानू खरंच दहशत आहे मारतीची नाही. हो ते भेटते का पण येले? काय सांगा आता हे बा ते कसं आहे शांताराम भाऊ त्या दिवशी गोष्ट कशी झाली आम्ही टरबूज विकत जा आणि तेवढ्यात ते आला मग मला म्हणे बा उठ म्हणे तू म्या म्हणलं बा गड्या मी काही उठत नाही. हो आमचा म्हणलं म्या मजाक म्हणलं म्हणलं आमचा बी दादा काही कमी नाही. हो लाव का म्हणलं त्याला फोन तर ते म्हणलं लाव. तर त्यानं लावला मारतीले फोन. मारती तर माहितीच आहे मग मुजरे तर तुम्हाला माहिती आहे. आता मग ये म्हणे कुठे येतं तर मग ATM वर बोलावलं त्यानं. आता ATM वर काय झालं म्या म्हणलं बा मारती जाईल मार खाईन म्हणून म्या आलू पोंगेला फोन लावला. म्हणलं बा तू जाय आणि जराशी धमक मार आणि मारतीले फोनवर अटकून ठेवलं मी इकडे. तर घाबरून मी हे प्रकरण निपटवलं समजा. तर तेवढ्यात तिथं आलू पोंगा गेला आणि त्याचं काय झालं काय सांगा ते हॉटेल पोहून गेला तिथून. मग गेला 2 मिनिटांना मारते तिथं. आता तिथं कोणीच नाही दिसलं त्याला. म्हणून मारतीला वाटे की बा आपल्याला भिवूनच पाहायला का ती आणि मारती तेच आता त्याच गैरसमजमध्ये आहे. आणि आता जर मारती गेला तर नाही का घरावर गोटे. हो पण आता आपण त्याच्या देखता सांगा तर म्हणलं बा त्याची किंमत राहणार नाही म्हणून मी काही तुम्हाला सांगितलं नाही. अहो शांताराम भाऊ हाय आता सांगून राहिले. अबे तरीच सांगत असताना मग मारत्याला म्हणत असताना का तो आचार नाही ते आलो पण याच्यानं पयाला. हा ते किंमत तर काय तिकडे ते मार खाल्ला म्हणजे त्यानं मग म्हणलं ना मी 2-3 खेप म्हणलं रे अरे बघा तो अचानक पळायलाच नाही ते. तर ते म्हणते की तुला माहिती आहे का म्हणते मलाच घेऊन पळायला आहे म्हणते. ते ऐकतच नाही ना कोणाचं. मग मी काय करू दिले म्हणून आता किती खेप सांगा दिले पण त्याला ते डोक्यात बसतच नाही. आता हे 3 फूट मारत्या तिथं जाऊन आता त्याला आता काय बोलतील काय नाही आता. हो हे मला तर वाटतं मार खाते वाटते आज काही कठीणच काम दिसू राहिलं. तरी मध्येच मला बाळू हो पाठवू नका. पण आता ते कसं आहे याच्या पुढे बोलताय नाही आपल्याला. तर आता काही मार्ग काढ गड्या भानू म्हणलं पहिल्यासारखं करता का तसं तुम्ही जसं केलं तसंच कर गड्या आता. हो त्या आलू पोंग्याला फोन लावून म्हणा बा याच्या आधी तू पोच म्हणा जरासं काहीतरी कर म्हणा काय करायचं ते का बाळा. नाही तसंच करावं लागणार आहे नाही तर मारती मार खाते. हो कारण की मला वाटेच तसं मी म्हणलं तुम्हाला सांगणारच होतं पण तुम्ही म्हणलं मला. तर आता तुम्ही काय करा फोन लावा तुम्ही. हो याले आपल्या लक्ष्मणराव गेले असेल धाब्यात पोहोचले असेल तर म्हणा बा आलू पोंग्याले हो बाळू भाऊच्या घरापाशी पाठवून द्या असं सांगून द्या आणि प्रकरण सॉल्व्ह करा म्हणा. तसंच करावं लागेल मग नाही का. हो नसतं कसं फालतू आपत यायची. एक तर आता लग्न जवळपास येऊन राहिलं सबस्क्रायबर फटाफट वाढून राहिले. हो फालतू घरावर कुठे नाही आले पाहिजे आता. बरं ठीक आहे 1 मिनिटात फोन लावा तुम्ही 1 मिनिट. चलो आ गए क्या चंगू मंगू हो गया डिसीजन क्या होगा फाइनल. झालं फायनल झालं डिसिजन झालं आमचं. आम्ही इंटरव्ह्यू घेऊन राहिलो. काय म्हणणं आहे तुमचं तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. झालं बिलकुल बागायला तयार आहो आम्ही. बढ़िया बढ़िया एक नंबर चंगू मंगू आपने जो डिसीजन लिया ना एक नंबर. क्योंकि मेरे को भी कुछ करने का मौका मिल रहा नहीं तो कैसा मेरे एक धमकी से लोग ऐसे फुर्र हो जाते. ठीक है कितने बजे 4 बजे है ना इंटरव्यू. ठीक है कैसे पहुँचते तो देखता मैं तुमको. एम्बुलेंस का वो क्या फ़ोन नंबर क्या है तो 108 है कि कितना लगा लो और उनको कैसा अभी से इक्तला कर दो यहाँ पे आने का है करके. होगा काम होगा तुम्हारा. डिसीजन तुम्हारा फाइनल है तो मेरा भी फाइनल है. ओके मिल जाएंगे फिर 4 बजे वहाँ पे कैसे आते तो मैं देखता हूँ. जाना रे ऐसे तो बहुत धमकी देने वाले आ गए. हो जा तू जा हो जो करना है वो कर तू. नहीं बड़ो हो कर क्या करना है तो. बोल चमन डरने का नहीं अपने को. जाओ जाओ भाई कितना रोकना है तो रोक लो हमें. जाने तो वाले हम. 4 बजे बिल्कुल इंटरव्यू लेंगे और लेके रहेंगे. बाप रे बहुत आवाज बढ़ गया तुम्हारा. हाँ बढ़िया बढ़िया कोई तो भी है आपके पीछे इसलिए आवाज बढ़ा तुम्हारा. नहीं तो बकरी की तरह मैं कर रही थी. तो मैं क्या बोल रहा था जो भी तुम्हारे पीछे है ना उसको मेरा नंबर दे दो मेरे से बात करवा दो. और एक ऐसा फोन से ऐसा लट नहीं कापेंगा ना तो मेरा नाम नहीं हटेले. कौन है तुम्हारे पीछे उसका नाम बता दो मेरे को. पूरा काम तमाम कर देंगे. उसको भी हॉस्पिटल में 1 सीट और कवर कर देंगे. समझे क्या. नहीं नाम नहीं बताएंगे तुमको. वहाँ पे काम बताएंगे उनका क्या है तो. आ जाओ ना तुम भी आ जाओ वहाँ पे. वो भी आ रहा है वहाँ पे. हमने भी बोल दिया उनको कि ऐसा ऐसा है करके. आओ ना तुम आओ. वो भी आ रहा है सब आ रहे हैं वहाँ पे. अच्छा इसलिए अकड़ बढ़ गई तुम्हारी नहीं क्या. वो वहाँ पे आ रहा है इसलिए नहीं. अच्छा बोलना वहाँ पे बिल्कुल बिल्कुल जितने भी है उसके पास जितने आदमी है उसके सब लेके आ बोलना. कोई घर को मत रख बोलना. अकेला हटेले आ रहा बोलना और अपना परिणाम भुगतने के लिए तैयार है बोलना. मारते काम निघते का हो काय सांगा बा लग्न जाने नहीं निघा काम एखादा. अरे मैं क्या बोल रहा था हटेले के टूटेले के फुटेले. वो डरने वाला नहीं बहुत बड़ा डॉन है. उसका नाम बहुत पहुंचा हुआ है. ऐसे हाथ भरी हो जाती लोगों की जो भी उसको धमकी देती उसकी. वही बोल रहा था इसलिए तेरा डिसीजन तू पीछे ले वापस ले. नहीं तो तेरा काम निकलने वाला है समझे क्या. हॉस्पिटल तू बुक कर हमको मत बता. बाप रे बस होगी ना बहुत बेइज्जती हो रही ना अपनी. वो टकले ज्यादा ये इतना मत तू. बस तैयार रहे अब तू भुगतने के लिए. आ रहा मैं अभी नाश्ता पानी करके बिल्कुल यहाँ पे हाजिर हूँ मैं. कैसा जाता वहाँ पे तो देखता कौन सा डॉन है तो मैं भी देखता उसका. उसके भी हाथ पैर तोड़ता तेरी भी. तेरा तो काम निकालता मैं चश्मिश का भी तेरा भी. चल आ रहा मैं अभी आधे घंटे में यहाँ पे बिल्कुल टाइट. हजारा ये म्हणलं तू खाटल्यावर पडल्याशिवाय राहत नाही तू. आज आता पाहिजेस तू. तुला कोणी बी पाठवलं असेल ना त्याला शिल्लक पैसे माग तू. नाही ते बा पुरा फिटशील दवाखान्यात पैसे सोय नाही राहतो अजून. ठीक आहे ये मग आता काही येतं बिलकुल तयार आहो 4 वाजता हजर आहो तिथं. बाप सुपारी बढ़ानी पड़ेंगी हम नहीं क्या. जरा टाइट काम हो रहा है. जरा सा वातावरण टाइट हो रहा है. हाँ ठीक है मिलेंगे फिर 4 बजे कैसे पहुँचते तो देखता अब आता मैं.